हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे. आणि आज मी मस्त एक छान रेसिपी बनवलेला आहे. आज ब्लॉग काही केलेला नाही आहे. आणि ते म्हणजे काय आहे म्हणजे अख्खा मसूर बनवलेला आहे. मी कसं बनवलेलं आहे, कुठल्याही बाहेरचा मसाला न वापरता बनवलेला आहे. ते कसं बनवलेलं आहे पूर्ण व्हिडिओ बघा. इकडं गॅसवर कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे. पाणी गरम झाल्यानंतर पाण्यामध्ये अख्खा मसूर टाकायचा आहे. इकडं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर. आणि इकडे घेतलेलं आहे 1 वाटी अख्खा मसूर घेतलेला आहे. आता पाणी गरम झाल्यानंतर टाकलेलं आहे. पाणी गरम झाल्यावर टाकलं तर लवकर शिजते. थंड पाण्यात घातलं तर लवकर शिजत नाही आहे, म्हणून मी इकडं पाणी गरम करून टाकलेलं आहे. इकडे कांदा टोमॅटो छान असं बारीक चिरून घेतलेला आहे. आणि इकडं 2 ते 3 शिट्ट्या झालेल्या आहे. मस्त छान मसूर डाळ शिजलेला आहे. चला तुम्हाला दाखवतो बघा. गरम पाण्यात घातलं तर लवकर म्हणजे शिजते, पण वेळ लागत नाही आहे. हे बघा, मस्त असं गिर्र शिजलेलं आहे डाळ. अख्खा मसूर कसं डाळ छान शिजलं तरच भाजी म्हणजे आमटी चांगलं होतं आहे. इकडं एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये इकडं टाकणार आहे आता जिरं मोहरी. तेल गरम झालेलं आहे. पहिलं घातलं मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे. आणि कांदा टोमॅटो छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मी बाहेरचं कुठला मसाला, गरम मसाला, चाट मसाला असेल कुठल्या भाजीला वापरत नाही आहे. मी घरात जे असेल तेच वापरून करतो. भाजी पण चांगलं होतं आहे, सगळं व्यवस्थित पण होतं आहे. ते कसं आहे, मसाला जास्त घातलं तर पण आपल्याला चालत नाही आहे. मग ते जास्त वापरत नाही आहे. असंच चिकन मटण काय तर असलं तरच गरम मसाला तेवढं वापरतो. नाहीतर खडा मसाला असला तर काहीच गरम मसाला ते काय वापरत नाही आहे मी. इकडं मस्त बघा कांदा टोमॅटो लालसर होईपर्यंत मस्त भाजलेला आहे. त्यामध्ये लसूण पण घातलेलं आहे. आलं काय घातलेलं नाही आहे, नुसतं लसूण घातले. लसूण नंतर घालायचं आहे. पहिला घातलं तर ते लसूण करपतं आहे, म्हणून कांदा टोमॅटो व्यवस्थित सगळं भाजल्यानंतर लसूण टाकलेलं आहे. मग ते लसूण पण व्यवस्थित भाजून घेतलं. आणि आपला मसाला चटणी घातलेला आहे. ते पण तेलामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं मंद गॅसवर. म्हणजे गॅस मोठं ठेवलं तर म्हणजे हे होतं आहे, ठसका बसतं आहे. चला, इकडं शिजलेला डाळ मी त्यामध्ये टाकलेला आहे. असं चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर गॅस जरा मोठा ठेवून छान उकळी द्यायचं आहे. मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, जास्त पाणी नाही घातलेलं आहे. बघा, मस्त अख्खा मसूर चांगलं तयार होत आहे. चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे. आणि आता इथं कसं कोथिंबीर नव्हतं, म्हणजे कोथिंबीर संपलेलं होतं. आणि बाजारातून बाबा आणलं होतं 1 पेंडी, त्यातलं राहिलं होतं. ते सगळं वाळवून ठेवलं होतं मी. वाळवून मस्त ठेवलेलं होतं, तेच टाकलेलं आहे. चला, मस्त उकळा लागल्यात बघा. अख्खा मसूर तयार आहे. अख्खा मसूर इकडं तयार आहे. आणि मस्त गरम गरम चपातीबरोबर चांगलं मस्त लागतं आहे. या तुम्ही पण जेवायला. रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.